लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप करतायत की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले, पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत, तेच आमदार त्या ठिकाणी सर्वात जास्त नोंदणी करतायत। त्यामुळे एका बाजूला तुम्ही या योजनेवर नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, कारण फेब्रुवारी महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले नाहीत। 21 फेब्रुवारी पासून बातम्या येत होत्या की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये लवकरच मिळणार आहेत, पण 21 तारीख झाली, 25 तारीख झाली, 26 तारीख झाली व फेब्रुवारी महिना सुद्धा संपला, पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। तर सध्या अशी माहिती मिळत आहे अधिकाऱ्यांकडून की लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर का होत आहेत, तर स्क्रुटिनी सुरू आहे व त्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजे ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्यांची स्क्रुटिनी होत आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळत होता तोही अजून मिळाला नाही। तर ही स्क्रुटिनी लवकरच संपणार आहे, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। आता सध्या मार्च महिन्यात अधिवेशन सुद्धा आहे, त्यामध्ये 2100 रुपयाचा सुद्धा निर्णय होऊ शकतो अशा बातम्या समोर येत आहे। तर लाडक्या बहिणींनो, कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे मिळणार आहेत व बहिणींना थेट 3000चा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे सुद्धा 1500 रुपये मिळू शकतात। 10 तारखेला अधिवेशन आहे, त्याचा निर्णय झाल्यानंतर 2100 रुपयाचा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला एप्रिलपासून 2100 रुपये सुद्धा मिळू शकतात, पण याबद्दल कोणतीही कन्फर्म बातमी नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर निकष पाळून पात्र असाल तर नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे व मार्च महिन्याचे जमा होणार आहे, म्हणजे एकत्रितपणे 3000 रुपयाचा हप्ता मिळू शकतो। पण या निकषांमध्ये तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल म्हणजे 4 चाकी वाहन असेल तर नक्कीच तुम्ही अपात्र ठरणार आहे। तर
महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.